धूमधडाक्यात लग्न झालं आणि नवीन संसाराला सुरुवात झाली. दोघांनीही आयुष्यभर एकमेकांची साथ न सोडण्याचं वचन दिलं. पण 10 महिन्यांच्या आतच तो संसार अर्ध्यावर मोडून निघून गेला. तिने बघितलेले सुखी संसाराची स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले. ही हृदयद्रावक मन हेलवून टाकणारी घटना घडली बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात. रस्ते अपघातात दरवर्षी अनेकांना आपले जीव गमवावा लागतो. असाच भीषण अपघात बीड जिल्ह्यात घडला आहे, जिथे एका नवविवाहित तरुणीने लग्नाच्या 10 महिन्यानंतरच पतीला गमावलं. या घटनेनंतर कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अंबेजोगाई तालुक्यातील आंबा साखर कारखाना रोडवरील सातेफळ फाट्यानजीक मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. ही घटना बुधवारी 27 मार्च रोजी सायंकाळी घडली आहे. या भयानक अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण जखमी असल्याची माहिती आहे. सुशांत सुनील ठाकूर वय वर्ष 23, मुक्काम पोस्ट पाटोदा, तालुका अंबेजोगाई, तर बालाजी भुजबळ वय वर्ष 30, राहणार जोडजवळा, जिल्हा लातूर असा अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तसंच शिवहर भुजबळ हे जखमी झाले आहेत. आंबा साखर कारखाना ते देवळा रोडवर असलेल्या सातेफळ फाट्यानजीक मोटरसायकल क्रमांक MH11CU 2758 आणि MH24BS 9183 यांचा सोमवारासमोर अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की दोन्ही मोटरसायकलचा हेडलाईटच्या भागाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. अपघाताची माहिती समजताच परिसरातील कुंभेफळ, सातेफळ, महम्मदपुरा, पाटोदा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या दरम्यान अपघातातील दोघे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. अंबेजोगाई तालुक्यातील पाटोदा हे सुशांत ठाकूर याचे आजोळ असून तो चनई येथील रहिवासी आहे. सुशांत यांचे मे 2023 रोजी ममदापुरा येथील मुलीसोबत लग्न झालेले आहे. लग्नाला केवळ 10 महिने झाले असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुशांत ठाकूर हा त्याच्या मोटरसायकलवर बसून अंबेजोगाईकडे जात होता. याच दरम्यान बालाजी भुजबळ व शिवहर भुजबळ हे अंबेजोगाईहून त्यांच्या जोडजवळ या गावी जात असताना सातेफळ पाट्यावर त्यांचा हा भीषण अपघात झाला.